जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज बैठक सांगलीतल्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दुपारी बैठक पार पडली। काँग्रेस माझ्यासाठी चांगली जागा आहे, भाजपकडून बेछूट वक्तव्य केली जात आहेत। अशोक चव्हाण यांची भाजप प्रवेशाबाबतच्या बातमीवर प्रतिक्रिया। कोण कोणाशी आघाडी करतं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। गुजरातला अधिक प्रकल्प चाललेत, महाराष्ट्रामध्ये जास्त प्रकल्प आले पाहिजेत। सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी याचा विचार केला पाहिजे। सिंधुदुर्ग पाणबुडी प्रकल्पावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। आघाडी सरकार होतं तेव्हा 26-22 अशा जागा होत्या, मात्र आता 3 पक्ष असलेल्या महाविकास आघाडीमध्ये सगळ्या पक्षांना जास्त जागा हव्यात। जिंकण्याची क्षमता विचारात घेऊन जागा वाटप झालं पाहिजे। जागा वाटपाबाबत अशोक चव्हाण यांची माहिती वंचितला सोबत घ्यावं अशी इच्छाही व्यक्त केली। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये वादाची शक्यता। भाजप रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत, तर शिवसेनेकडून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा। मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा। रोकेगा कौन अशा आशयाचं स्टेटस। सामंतांच्या स्टेटसनंतर महायुतीतल्या तणावाच्या चर्चांनाही उधाण। राज्यातून एकही उद्योग बाहेर गेलेला नाही, निवडणुकीच्या तोंडावर काही मुद्दे नाहीत म्हणून असे मुद्दे काढले जात आहेत। पाणबुडी प्रकल्पावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। केंद्र सरकारला आमच्या हक्काचं हिसकावून घेऊ नका हे सांगण्याची हिंमत सरकारमध्ये नाही। अमोल कोल्हे यांची पाणबुडी प्रकल्पावरून सरकारवर टीका। जयंत पाटील यांच्या हस्ते सांगलीतील इस्लामपूर येथील श्रीराम मंदिरामध्ये कलशपूजन। 22 जानेवारी रोजी अयोध्या इथे होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त कलशपूजन। राम सगळ्यांचाच आहे, राममूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा आनंदच। काही वाद असू शकतात, मतमतांतर असू शकतात, पण मूर्तीची स्थापना हे महत्त्वाचं। दर्शनाला आता गर्दी असल्यानं जाणार नाही, नंतर नक्की दर्शनाला जाईल। जयंत पाटील यांची अयोध्येला जाण्यावर प्रतिक्रिया। सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक युवा महोत्सव आणि महानाट्यांचं आयोजन। यासाठी सरकारकडून घसघशीत आर्थिक तरतूद। 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात सलग 5 दिवस महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन। उपमुख्यमंत्री मदत कक्ष लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत गरजू रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांशी जोडणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लवकरच लोकार्पण होणार। मंत्रालयातील 5व्या मजल्यावरून चालणार कक्षाचं काम। एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात। व्यावसायिक गॅस सिलेंडर ₹1.05 स्वस्त। घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे। नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकाचं चक्काजाम आंदोलन। अपघातानंतर पळून जाणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल होणार। केंद्र सरकारचा निर्णय। केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात ट्रक चालक रस्त्यावर। कोल्हापूरच्या निपाणी नाक्याजवळ केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात ट्रक चालकांचं आंदोलन। कोल्हापूर बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ट्रक चालकांनी अडवला। नंदुरबार जिल्ह्यात पपई दराचा प्रश्न चिघळणार। मनमानी करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकवण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा। नवीन वर्षाच्या सुरुवातीला पपईच्या दरावरून व्यापारी शेतकरी संघटना यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता। कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ। ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4000च्या वर। महाराष्ट्रातील पुण्यात JN1चे सगळ्यात जास्त रुग्ण। पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206वा शौर्य दिनाचा उत्साह। अभिवादनासाठी भीम अनुयायांची गर्दी। कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायांची हजेरी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विजयस्तंभाला अभिवादन। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांकडून विजयस्तंभाला अभिवादन। राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अभिवादन केलं। आता आम्ही एकत्र येणारच आहोत। शरद पवारांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात सूर्याची पहिली किरणं गोंदिया जिल्ह्याच्या चांद सूरज गावात पडतात। उगवत्या सूर्याचं दर्शन घेऊन चांद सूरज गावातील नागरिकांनी नवीन वर्षाची सुरुवात केली। साईंच्या शिर्डीमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत। साईंच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। पुणेकरांची नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं। दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी तोबा गर्दी। सिद्धिविनायक गणपती मंदिरात भाविकांची गर्दी। सिद्धिविनायकाच्या आरतीनं नवीन वर्षाची सुरुवात।
नववर्षानिमित्त आळंदीमध्ये भक्तांची गर्दी, ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अहमदनगरच्या शनी शिंगणापूरमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। शनी महाराजांना तेलाभिषेक करत हजारो भाविकांनी दर्शन घेतलं। नाशिकच्या सप्तशृंग गडावर भाविकांची गर्दी, आदिमायेचं दर्शन घेत नवीन वर्षाची सुरुवात। पहाटेपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। नववर्षाच्या स्वागतासाठी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सजलं। मंदिराला आकर्षक फुलं आणि फळांची सजावट। विठ्ठल भक्त प्रदीप ठाकूर यांनी सजावटीची सेवा अर्पण केली। नंदुरबारमध्ये नवीन वर्षाचं अनोख्या पद्धतीनं स्वागत। श्रीमती हिगो श्रॉफ महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घातले। बीड शहरामध्ये नवीन वर्षाच्या स्वागताला सुगंधी दूध पिऊन युवकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली। लावणी भुल्ली अभंगाला या सुरेल संगीताच्या मैफिलीचं आयोजन। ज्योती मेटे यांच्याकडून कार्यक्रम। सिंधुदुर्गामध्ये प्रसिद्ध मंदिरांमध्ये नागरिकांनी नवीन वर्षाची सुरुवात केली। रेडी गावातील प्रसिद्ध द्विभुज गणपती मंदिर आणि कुडाळ तालुक्यातील श्री क्षेत्र माणगावमधील दत्त मंदिरात भाविकांची गर्दी। आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या मंदिरात देखील भाविकांची गर्दी। नवीन वर्षाची सुरुवात भाविकांनी देवदर्शनाने केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवलीचा वेतोबा मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित। नंदुरबार पोलिसांकडून बेघर नागरिकांना उबदार कपड्यांचं वाटप। पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी बेघर नागरिकांना मदत केली। सुनील केदार यांच्या समर्थनार्थ नागपूरमध्ये होर्डिंग्स। काँग्रेस कार्यकर्ते सुनील केदारांच्या पाठीशी असल्याचा होर्डिंग्सवरती उल्लेख। सरकारच्या निषेधार्थ इंधन वाहन चालकांचा संपामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता। मनमाडजवळच्या हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या इंधन प्रकल्पातून इंधन पुरवठा सध्या जो होतोय तो ठप्प होणार। अकोला येथील न्यू तोषणीवाल लेआउट भागामध्ये अजित पवारांची रांगोळी। अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही अमोल मिटकरींची भावना रांगोळीतून व्यक्त। मुंबई महापालिकेकडून मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सीलिंग सागरी किनारा मार्गाचं काम जोरदार सुरू। या प्रकल्पातील मरीन ड्राईव्हच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिका फेब्रुवारी 2024 पर्यंत सेवेत येणार। त्यामुळे अर्धा ते पाऊण तासांचा प्रवास 10 मिनिटात शक्य होणार। गोखले उड्डाणपुलाच्या कामाला गती। पुलाचं पहिल्या टप्प्यातील काम 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण करून त्यानंतर अंशतः पूल वाहनांसाठी खुला केला जाणार। ठाण्यातील नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात। विटांनी भरलेल्या ट्रकची कारला मागून धडक। अपघातामध्ये 5 जण गंभीर जखमी। शारजा इथून आणलेली 2 किलो सोन्याची पेस्ट नागपूर विमानतळावर जप्त। 1 जण अटकेत। बेल्टमध्ये सोन्याची पेस्ट लपवली होती। आरोपी नागपूर येथील रहिवासी। सोन्याची किंमत 1 कोटींपेक्षा जास्त। जॉन अब्राहमनं खरेदी केला 70 कोटी 83 लाखांचा बंगला। कार लिंकिंग रोडवरती हा बंगला आहे। 4 कोटी 24 लाखांची स्टॅम्प ड्युटी भरली। श्रीहरिकोटामधून एक्सपोसॅट उपग्रहाचं प्रक्षेपण। मुंबईतील केजे सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रायोगिक सॅटेलाइटही प्रक्षेपित। नितीश कुमार इंडिया आघाडीचे संयोजक बनण्याची शक्यता। नितीश कुमार नाराज असल्याच्या चर्चेनंतर काँग्रेसकडून नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न। नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतील जागा वाटपाआधीच उमेदवारांची घोषणा केली होती। नितीश कुमारांना संयोजक बनवण्याचा प्रस्ताव नाही। संयोजकाबद्दल एकमताने निर्णय घेतला जाईल। संजय राऊत यांचं वक्तव्य। काही लोक मोदींचा तिरस्कार करण्यास स्वतःचा सत्यानाश करून घेत आहेत। विरोधी पक्षातील काही नेते असे आहेत ज्यांनी स्वतःचं सरकार पाडलं, ही मोठी नकारात्मकता आहे। काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची संजय राऊत यांच्यावर टीका। प्रमोद कृष्णम यांचा काँग्रेसलाही घरचा आहेर। काँग्रेसच्या अनेक निर्णयांवर डाव्या नेत्यांचा प्रभाव। काँग्रेसने वामपंथी नेत्यांना वेळीच बाजूला केलं नाही तर काँग्रेसची अवस्था लवकरच MIM सारखी होईल। आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वक्तव्य। बिहारच्या भागलपूरमध्ये रेल्वेचा डबा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात। लोहिया पुलावरून रेल्वेची स्क्रॅप बोगी खाली घसरली। अपघातात कोणतीही जीवितहानी नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।